आयुष्यभराची कमाई पणाला लावून किंवा आयुष्यभर व्याज भरण्याची तयारी ठेवून सर्वसामान्य माणसं घर खरेदी करतात। मात्र याच खरेदीमध्ये फसवणूक झाल्यास त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं छत दोन्ही सरकतं। असंच काहीसं कल्याणमध्ये थोड्या नव्हे तर शेकडो रहिवाशांसोबत घडलंय आणि त्यामुळे हे नागरिक आता रस्त्यावरची लढाई लढतायत। नेमकं काय आहे हे प्रकरण आपण समजावून घेऊया। KDMC Big City Builder कल्याण पश्चिमेतले हे नागरिक रस्त्यावर उतरलेत। कारण आहे त्यांची झालेली फसवणूक। कल्याण पश्चिमेतील शहाड भागातील मेहक सिटी या गृहनिर्माण प्रकल्पात यांनी फ्लॅट खरेदी केले। त्यांना फ्लॅट तर मिळाले, पण फसवणूक झाली ती एमिनिटीज मध्ये। KDMC को हमने पूछा कि भाई 5 साल से हम जब ये गार्डन मेंटेन कर रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, तब आप कहाँ थे? आपका यहाँ पे कोई नोटिफिकेशन नहीं है, कुछ बोर्ड नहीं है, कुछ नहीं है। तो मतलब आपने एक बिल्डर और KDMC ने मिलके ये हम लोग को फंसाया है। आज जब सारे फ्लैट यहाँ पे बिक चुके हैं, तब KDMC यहाँ पे आई है। और आप चेक कीजिए, ये ऑलमोस्ट 200 मीटर अंदर सोसाइटी के मेन प्रीमाइसेस के अंदर ये गार्डन है। और अब वहाँ पे ये बोल रहे हैं कि लेडीज हॉस्टल बनाया जाएगा। आधी सांगितलं की इथं दवाखाना होईल म्हणून, आणि नंतर ते बंद पडलं आणि इथं आता 6 ते 7 मजली मुलींचं वसतिगृह होतंय म्हणून आम्हाला कळलं। पण हे इथं करणं योग्य नाहीये, कारण माझ्यासारखे अनेक इथे हे तुम्ही बघताय रहिवाशी इथे की त्यांनी फक्त आणि फक्त गार्डन बघूनच, कारण कल्याण सारख्या कंजेस्टेड अशा सिटीमध्ये आपण राहतोय, तर इथं मोकळीक मिळावी आपल्याला यासाठी म्हणून गार्डन असावं एक सुंदर, यासाठी म्हणून आम्ही घर घेतलं। थोड्या नाही तर शेकडो फ्लॅट धारकांनी हा आरोप केलाय। प्रकरण असं आहे की मेहक सिटी प्रकल्पातील मिलेनियम हाइट्स, पाम प्रिझम आणि रॉयल मेडोस या 3 संकुलांमध्ये एकूण 650 फ्लॅट विकण्यात आले। विक्री करत असताना विकासकांना संकुलांच्या मध्यभागी असलेली जागा एमिनिटीज साठी असल्याचं दाखवलं होतं। ब्रोशरमध्ये ही जागा रहिवाशांसाठी आहे। गार्डन, ओपन स्पेस, मेडिटेशन झोन यासाठी असल्याचं सांगण्यात आलं होतं। गार्डन बोलले नागरिकांसाठी आहे तुमच्या आहे KDMCचा अंडा याच्यामध्ये आहे, पण तो तुमच्यासाठी राखीव प्लॉट आहे। तर त्याच्यासाठी आमच्याकडून मेंटेनन्स घेतलं जात होतं। आम्ही त्याच्यामध्ये लहान मुलं वगैरे खेळणं, बसणं, सिनियर सिटीजन योगा करणं या पद्धतीने सगळे कार्यक्रम चालवत होते। पण त्याच्यानंतर बिल्डरने ह्यांचे हात मिळवणी करून बिल्डरचा इथे एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे, तर KDMCची हात मिळवणी करून सनी हा प्रोजेक्ट त्याला दिलेला आहे। या गार्डनच्या मेंटेनन्सचे पैसे बिल्डर आमच्याकडून वसूल करत होता, त्याच्यामध्ये बिलामध्ये लावत होता पैसे। याचा अर्थ हा गार्डन आमचा होता अशी परिस्थिती। आणि इथे जर नगरपालिका म्हणते तर नगरपालिकेनं असा कोणत्याही प्रकारचा बोर्ड इथे लावला नव्हता की हे नगरपालिकेची जागा किंवा ट्रेस पासर आहे, नोबडी शुड एंटर इनसाइड द प्रेमाइसेस म्हणून। म्हणजे आम्ही त्याच्यामुळे रिसॉर्ट ठेवला ना। आणि नकाशामध्ये पण हे ओपन स्पेसच आहे। मेन जो नकाशा या जो पास झालेला आहे त्याच्यामध्ये ओपन स्पेस दाखवली आहे, म्हणजे ही जागा आमच्यासाठी त्यांनी रोखून ठेवली होती। रहिवाशांच्या मते संकुलांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेपर्यंत सर्व काही सुरळीत होतं। मात्र ओसी मिळाल्यानंतर अचानक गार्डन जागा महापालिकेची असल्याचं सांगत नोटिसा लावण्यात आल्या आणि लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना गार्डन मधून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी महिला वसतिगृह उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं। बिल्डरना आणि KDMCचं हे मिली बघत आहे। हे लोकांनी मिळून आम्हाला गुमसुदा केलंय, आम्हाला चिटिंग केलंय आमच्या संगती। आम्हाला हे फ्लॅट विकलं गेलं होतं ते गार्डन दाखवून, आणि त्याच्यानंतर आता KDMCला हँडओव्हर केलेलं आहे। आमची सोसायटी रजिस्टर्ड झाली सर, 2023ला आमची सोसायटी रजिस्टर्ड झाली। त्याच्यानंतर पण KDMCला एवढं पण हे माहिती नाही, रूल रेग्युलेशनला अनफॉलो करतात सर ते लोक आम्हाला असं म्हणजे की कोऑर्डिनेशन करायलाच मागत नाहीत सर ते लोक। सर्व रहिवाशांच्या वतीने आमची सर्वांना एक अशी विनंती आहे KDMCला, तसेच माननीय मुख्यमंत्री किंवा लोकप्रतिनिधी जे आहे आमच्या इथे याच्यामधले, त्याला सर्वांची विनंती की तुम्ही याच्यामध्ये दखल द्यावी आणि जे KDMCनं जो मनमानी कारभार चालू ठेवलेला आहे तो मनमानी कारभार त्यांनी या ठिकाणी बंद करावा। सोबतच ज्या बिल्डर्स लॉबीनी यांच्यावरती ज्यावेळेस हँडओव्हर दिलं त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी नियमाप्रमाणे करणं अपेक्षित होतं त्या गोष्टी केल्या नाही, त्यामुळे यथोचित कारवाई त्यांच्यावरती सुद्धा झाली पाहिजे, अशीच आमची या ठिकाणी मागणी आहे। महिला वसतिगृह संकुलाच्या आत उभारलं जाणार असल्यानं बाहेरील व्यक्तींना सोसायटीच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल। त्यामुळे सुरक्षा धोक्यात येईल अशी भीती रहिवाशी व्यक्त करतायत। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काही अधिकाऱ्यांनी उद्धट वर्तन करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे प्रशासनाच्या विरोधातील रोष अधिक तीव्र झालाय।
या सगळ्या प्रकरणी विकासक तसंच संबंधित नगररचना अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजनं केलाय, परंतु त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया प्राप्त झाली नाहीये. या प्रकरणानं गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय हे मात्र नक्की. योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण.